आहेत धुळे जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात आपल्या काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेले आहेत। धुळ्यात शोभा बच्छाव तर जालन्यात कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार असतील। आपण पाहतोय धुळ्यात शोभा बच्छाव आणि जालन्यात कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार असतील। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आमच्या सोबत आहेत। सुनील, आपण पाहतोय काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? निश्चित 2 जागांसाठी हे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। धुळ्यामध्ये माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर जालन्यामध्ये कल्याण काळे जे माजी आमदार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि काल महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर ज्या ज्या जागा वाटपाला काँग्रेसच्या वाट्याला येत होत्या त्या जागांचे हळूहळू उमेदवार जे आहेत ते जाहीर केले होते। सकाळी राष्ट्रवादीच्या पवार गटाने जवळपास 9 जागांचे उमेदवार जे आहेत ते जाहीर केले आहेत, फक्त म्हाडाची जागा बाकी आहे। त्याचबरोबर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा सर्व उमेदवार जाहीर केलेले आहेत, तर काँग्रेसच्या ज्या जागा होत्या त्यांचे उमेदवार आता हळूहळू जाहीर होताना दिसत आहेत। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल सुनील। तर आपण पाहतोय धुळे जिल्ह्यात काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। धुळ्यात आणि जालन्यात हे काँग्रेसचे उमेदवार आपण पाहतोय। धुळ्यात शोभा बच्छाव काँग्रेसचे उमेदवार असतील तर जालन्यात कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार असतील। आपण पाहतोय सगळ्यात आधी साम टीव्हीवर ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। काँग्रेसच्या उमेदवार जाहीर झालेले आहेत। सगळ्यात आधी ही अपडेट साम टीव्हीवर आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे।